अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुई तालुका हातकणंगले येथील सहारानगर भागात सन 1992 पासून श्री लक्ष्मीनारायण मंदिर अस्तित्वात होते। मात्र काही समाजकंटकांकडून हे मंदिर पाडण्याचा घाट घातला गेला। सदर मंदिर जमीनदोस्त करण्यात आले। दरम्यान मंदिर पाडण्याचा घाट घालणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवासी नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की या मंदिरात अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, आरती व इतर धार्मिक विधी नियमितपणे होत आहेत। गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व भाविकांची या मंदिरांशी धार्मिक श्रद्धा जोडली आहे। मात्र काही व्यक्तींनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता व भाविकांना कोणतीही पूर्वसूचना न देता मंदिराचे नुकसान करून ते पाडले आहे। या घटनेमुळे गावात तीव्र नाराजीचे पडसाद उमटत आहेत। सदर मंदिर 1992 पासून अस्तित्वात असून संबंधित जमिनीच्या 8 उतारावर मंदिराची नोंद असल्याची माहिती आहे। त्यामुळे या मंदिराची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। तसेच दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। मंदिराचे पूर्ववत पुनर्बांधकाम करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी योग्य त्या सूचना संबंधित विभागांना देण्यात याव्यात। आमच्या धार्मिक भावना व गावातील शांतता लक्षात घेऊन या अर्जाची तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे निवेदन येथील नागरिकांच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे। आम्ही प्रांत कार्यालयामध्ये सहारानगरमधून लक्ष्मीनारायण मंदिर पाडल्याबाबत इथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आमच्या इथले सहारानगरमधील गेली 92 सालापासून लक्ष्मीनारायण मंदिर हे स्थित आहे आणि प्रसाद प्रभाकर नाईक यांनी लोकांना पूर्वकल्पना द्यायच्या अगोदर लोकांचा गैरवापर करून घेऊन आमचं मंदिर सगळं पाडलेलं आहे आणि पुढची भिंत तशीच ठेवलेली आहे। लोकांना याची पूर्वकल्पना अजिबात झालेली नाही आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मूर्त्या आणि दागिन्याचाही मूर्त्याही त्यांनी गायब केलेल्या आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याची ही विनंती घेऊन आम्ही प्रांताधिकाऱ्यापर्यंत आलेलो आहोत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।